हा माझ्या पत्नीचा वैयक्तिक फोटो 3000 रुपयाला एक फोटो असा विकण्यात येतोय। माझी पत्नी रस्त्यावर पडलेली नाही, आम्ही एक इज्जतदार व्यक्ती आहात। की आमचा फोटो का वापरला, कुठून आणला, की आमची बदनामकी झाली, याचा जबाबदार कोण आहे? आमदारांनी नुसते आमचे फोटो वापरले नाही तर हे फोटो 3000ला विकायला ठेवलेत। जॉईंट सीपी रंजन कुमार शर्मा साहेबांना एक निवेदन दिलं होतं। लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या माय भगिनींचे फोटो वापरले आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी, ते त्यांच्या विनापरवानगीने वापरलेले आहेत। त्या विरुद्ध आमचा आक्षेप होता। त्या आक्षेपाच्या विरोधात आम्ही एकदम संविधानिक पद्धतीने आम्ही पहिली जॉईंट सीपींना कंप्लेंट केली। त्याच्यानंतर जाऊन आम्ही ते बॅनर फाडले। त्या बॅनरमधनं देखील फक्त आमच्या माय भगिनींचेच फोटो आम्ही काढून घेतले, बाकीचा फोटो तसाच ठेवला। असा आक्षेप असताना देखील आमदार सिद्धार्थ शिरोळे यांना सत्तेचा एवढा गर्व, माझ्या भाषेत मला बोलायला लाज वाटते, नाही तर आंबेडकरी चळवळीची भाषा माजमस्ती जी आहे ती त्यांच्या बाईटवरनं कळाली। ही जी माझी माय आणि ही जी माझी बहीण, ही माझी माय, हिच्याबद्दलची पोलिसांनी त्यांची पूर्ण शहनिशा करावी असं त्यांच्या बोलण्यातनं आलं। त्याच्यानंतर ज्या कार्यकर्त्यांनी त्यांना पोलिसांना भेटवलं त्यांच्यावरती 420चे गुन्हे दाखल आहेत असं त्यांचं म्हणणं होतं। ताई, सगळ्यांना माहिती, अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे की मी बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपतीच्या चळवळीतला सर्वसामान्य कार्यकर्ता आहे। या महाराष्ट्रात 3 लाख किलोमीटर फिरून ज्या ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार झाला त्या ठिकाणी मी वाचा फोडायचं काम केलेलं आहे आणि बाबासाहेबांची चळवळ तो बदनाम करायचं काम आमदार सिद्धार्थ शिरोळे करतोय। ही माय भगिनी मला अतिशय म्हणजे अचानकपणे ह्या गेटवर माझं काही साहेबांसंग काम होतं म्हणून मी आलो होतो आणि आम्हाला अचानक भेटल्या आणि त्यांनी मला त्यांची व्यथा सांगितल्यानंतर मी त्यांना शर्मा साहेबांना भेटून त्यांना न्याय द्यायचा प्रयत्न केला आणि आमदारावरचं जे बोधरेजन आहे ते कमी करायचा प्रयत्न केला होता। परंतु आमदाराला सत्तेचा, पैशाचा असं वाटतं की जास्तच गर्व दिसतोय, त्यामुळे त्यांनी आमच्यावरती चुकीचे आरोप केले। हे चुकीचे आरोप खोडून काढण्यासाठी आज पुन्हा आम्ही त्या माझ्या भगिनीचं बाळ बघा किती लहान आहे, 15 दिवसाचं बाळ घेऊन आम्ही ह्या सीपी ऑफिसचे दरवाजे ठोकवतोय की आम्हाला न्याय मिळाला पाहिजे। त्याच्या पुढचा प्रताप सांगतो, आपला चहा सांची चहा, संपर्क 9130061066। आमदारांनी नुसते आमचे फोटो वापरले नाही तर हे फोटो 3000ला विकायला ठेवलेत। 3000 रुपये द्या आणि हा फोटो कुठेही वापरा, एवढी मोठी भिस्त ह्या आमदाराची झालेली आहे। कारण ज्या कंपनीकडने ह्यांनी फोटो घेतले ती काही कंपनी आमच्या माहितीची नाही। आम्ही ग्रामीण भागातनं, बीड सारख्या अति दुर्मिळ भागातनं आम्ही पुण्यात आलेलो आहोत, आम्हाला त्या काही कंपनीची माहिती देखील नाही। माझ्या ह्या भगिनीचा फोटो त्या कंपनीनी, स्टारटेक कंपनीनी 3000 रुपयाला विकायला ठेवला। हा 3000 रुपये भरून घ्या आणि कुठेही वापरा, पण चांगल्या योजनेत वापरा, नाही तर वाईट योजनेत वापरा। तर हे कितपत योग्य आहे? आणि ह्या गोष्टीला वाचा फोडल्याशिवाय भीम आर्मी आझाद समाज पार्टी, खासदार चंद्रशेखर भाई, राष्ट्रीय अध्यक्ष विनय रतन सिंग यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ही लढाई लढणार आहोत। उद्यापासून माझ्या जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांना आदेश दिलेले आहेत, वेळ आल्यावर आमदाराच्या घरात देखील जाऊन आम्ही आंदोलन करणार आहोत। फोटो नव्हता वापरायला पाहिजे। आता तुम्ही साहेबांना भेटलात, कशासाठी भेटलात? ते फोटो वापरला, आम्हाला बोलतात सगळे लोक की तुम्ही पैसे किती घेतले, काय घेतले, याच्यासाठी आम्ही भेटायला गेलो। मग काय बोलले साहेब? तुम्हाला न्याय देईल बोलले। निवेदनामध्ये काय लिहिले? आम्हाला न्याय पाहिजे की आमचा फोटो का वापरला, कुठून आणला, ते आम्हाला सगळ्यांसमोर सांगायला पाहिजे। सगळे सांगतात की पैसे घेतले, हे घेतलं, आम्हाला आमची नाचक्की झाली, आमची बदनामी झाली। बरं, आता साहेब म्हणले की तुमचे मिस्टर तुम्हाला त्रास देत आहेत, काय करायचं? घटस्फोट द्यायचा म्हणतात, ते पूर्ण हे बघून तुला घटस्फोट द्यायचा असं म्हणतात। का बरं? कारण हे फोटो लागायला नव्हते पाहिजे, तुम्ही दिले असतील, याच्यावर आमचे वाद होत आहेत। तुमच्या वादाचं तुम्ही साहेबांना सांगितलं, काय बोलले साहेब?
आधी न्याय म्हणजे सगळा निकाल लावतो बोलले की घटस्फोट नाही द्यायला पाहिजे. त्याच्यासाठी विचारपूस करण्यासाठी आम्ही ते निवेदन दिले. आमचं एकच म्हणणं आहे, आम्ही लाडकी बहीण म्हणून योजना पैसे खाल्लेले नाहीत. हे आमच्या फोटो आल्या कशा ही आम्ही जाहिरात दिली कमिशनर साहेबाला. ते आता म्हणलेत की आम्ही त्याची सोय करू, आम्हाला अनुदान ती न्याय देऊ. तुमचे फोटो कुठून घेतलेत त्यांनी? हे कसे घेतले काय घेतले आम्हाला काहीच ह्याच्यातलं माहिती नाही, आणि कसे पोहोचले ह्याची चौकशी करायची आम्हाला, बाकीचं काही पाहिजे नाही. आता तुमचं मग साहेबांना काय म्हणणं आहे आणि तुमची अपेक्षा काय आहे? आमची अपेक्षा फक्त आम्हाला न्याय पाहिजे. क्लिअर कट हे फोटो इथं लावले कसे आणि कुठून आले, हे आमची बदनामकी झाली, याचा जबाबदार कोण आहे ते बोलायचं. तुम्ही साहेबांना निवेदन दिले, निवेदनामध्ये काय काय म्हणलं तुम्ही? सांगितलं आम्ही हे झालेलं, ते आम्हाला न्याय पाहिजे म्हणलं, तुम्ही ती द्या म्हणलं. एक 5-6 दिवसापूर्वी माझे मित्र शिवाजीनगर भागामध्ये गेले असतात. त्यांना ठिकठिकाणी हे फलक दिसले आणि त्या बोर्डवर माझ्या मिसेसचा फोटो होता. त्यांनी मला फोन करून सांगितलं की वहिनींचे फोटो इथे लागलेले आहेत. त्यांना प्रत्युत्तर केलं की कुठल्या संदर्भात लागलेले, तर ते म्हणले की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत लागलेले आहेत आणि त्या योजनेच्या जे फोटो आहेत त्याच्यावर आमदार सिद्धार्थ शिरोळे यांचा फोटो होता. मग याच्यावरनं एक समजतं की ते एक भाजपाचे आमदार आहेत शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे. मी तुम्हाला सांगू इच्छितो की 2-3 दिवसापूर्वी मी एक निवेदन दिलं होतं. हे निवेदन आहे, मी त्यांच्यावर कडक कारवाई करावी हे असं एक निवेदन दिलेलं होतं 2 दिवसापूर्वी कमिशनर ऑफिसला. मी 2 दिवस शांत होतो. पत्रकार बंधू माझ्या घरी येत होते, माझे मुलाखत घेत होते, माझ्या पत्नीची मुलाखत घेत होते. पण ह्या सर्व घटनेमध्ये माझं घर खूप मानसिक तणावामध्ये जात होतं. त्याच्यामुळं मी 2 दिवस थोडंसं लेखाजोखा घेऊन मी आज परत या ठिकाणी आलेलो आहे, परत एक निवेदन देण्यासाठी. कारण ह्या 2 दिवसामध्ये एक आमदार साहेबांचं एक स्टेटमेंट होतं की शटरस्टॉक नावाची कंपनी कडून आम्ही हे घेतलेले आहेत. मग त्यावेळेस माझं जास्त थोडंसं अस्वस्थ वाटायला लागलं की यार आमदार साहेबांनी वापरले, त्यांना कुठून भेटलं, तर त्यांना शटरस्टॉक म्हणून भेटले. मग शटरस्टॉककडे गेले कसे, हा एक माझ्या डोक्यामध्ये पडलेला कॉमन प्रश्न आहे. ज्या दिवशी मी निवेदन दिलं त्यांचं नाव मला आज कळतं की हे गंगावणे साहेब आहेत. योगायोगाने 4 दिवसापूर्वी मला हे याच ठिकाणी, याच कमिशनर ऑफिसच्या ठिकाणी मला भेटले होते. यांच्यामुळे माझ्या प्रकरणाला वाचा फुटली. आजपर्यंत ना कुठल्या पक्षाने मला फोन केला, ना कुठल्या संघटनेने मला फोन केला, कोणीही मला संपर्क साधण्याचा प्रयत्न केलेला नाही आहे की तुमचं कुटुंब कुठल्या मानसिक स्थितीमध्ये आत्ता सर्व्हाइव्ह करत आहे. पण ह्या माणसामुळे माझ्या प्रकरणाला वाच्यता फुटली. आज देखील मी यांना कॉल केलेला नाही. योगायोगाने हा माणूस परत मला भेटला. आमदारांनी आता काल एक बाईट दिली आमदारांनी, एक माझ्या माता भगिनी म्हणू शकतो मी त्यांना. त्या माता भगिनींना गोळा करून त्यांच्या समर्थनार्थ ते एक राजकीय स्टंट करतात की ठराविक माता भगिनी त्यांच्या म्हणतात की आमदार साहेब जर त्या कुटुंबाला आक्षेप असेल तर आम्ही आमची परवानगी आहे, आमचे फोटो लावा. मी त्या माता भगिनींना एकच प्रश्न विचारेन, अहो ताई, ज्या दिवस ही योजना झाली त्यावेळेस तुमच्या आमदारांनी सभा घ्यायला पाहिजे होती तुमच्या प्रभागामध्ये आणि तिथं असं निवेदन द्यायला पाहिजे होतं त्यांनी की मी सदरची योजना राबवत आहे. या योजनेला जर कोणत्या माता भगिनींचे फोटो लावायचे असतील तर त्यांनी त्यांचे फोटो आमच्या कार्यालयात जमा करा. पण तसं झालेलं नाही आहे. ज्यावेळेस मी माझ्या पत्नीच्या जाहिरात बघून मी ज्यावेळेस कंप्लेंट करतोय त्यावेळेस तुम्ही अचानक समोर येतात तुमच्या आमदारांची बाजू मांडण्यासाठी. हा निव्वळ त्या आमदारांनी जो त्यांच्यावर चिखलफेक होतोय किंवा त्यांची जे नाचक्की झालेली आहे, जो त्यांनी गुन्हा केलेला आहे, हा लपवण्यासाठी तुम्ही केलेला एक राजकीय स्टंट म्हणता येईल. आमदार साहेब, मी तुम्हाला एक सांगेल, ही लढाई फक्त आणि फक्त माझ्या कुटुंबाची आहे. याला तुम्ही कुठल्याही विरोधकांना राजकीय वळण देऊ शकत नाही. जर माझ्यासोबत कुठलेही राजकीय पक्ष नसले तरी हा अंकुश कावळे त्याच्या कुटुंबासाठी समर्थ आहे लढण्यासाठी. कारण मी 1-2 महिन्याची मुलगी घेऊन मी वन भटकतोय न्याय मिळवण्यासाठी. माझ्या ठिकाणी जर तुम्ही असते साहेब तर तुम्ही काय केलं असतं. जी शटरस्टॉकची कंपनी आहे, जर आमदार साहेब स्वतःहून पुढे आले असते की अंकुश तुमच्या परिवारावर जे फसवणूक झाली आहे ती माझ्यावर पण झालेली आहे,
हे जे मी डाउनलोड केलेलं आहे हे मला खरंच माहीत नाही. तुम्ही जर डाउनलोड केले ना, जर त्या शटरस्टॉक कंपनीला तुम्ही विचारलंय का की तुम्ही जे महिलांचे फोटो टाकले त्यांचं ॲग्रीमेंट आहे का तुमच्याकडं? विचारणं काम आहे साहेब तुमचं काम आहे विचारणं. तुम्ही नाही विचारलं. तुम्ही जर मला न्याय भेटला नाही तर मी उपोषणाला बसणार आहे. दुसरी गोष्ट साहेब, ही जी कंपनी आहे, मी जे तुम्हाला कंपनी सांगतो, ही कंपनी साधी कंपनी नाही आहे. ही कंपनी खूप MNC कंपनी आहे. ही कंपनी इतर लोकांचे फोटो काढून त्यांच्या वेबसाईटवर टाकून बक्कळ पैसा कमवत आहे, पण त्या कुटुंबाला माहीत नाही. हे शटरस्टॉक कंपनी हा माझ्या पत्नीचा वैयक्तिक फोटो 3,000 रुपयाला एक फोटो असा विकण्यात येतोय. माझी पत्नी रस्त्यावर पडलेली नाही आहे. आम्ही एक इज्जतदार व्यक्ती आहात. माझी आबरू गेलेली आहे. ती त्यांच्या माफी मागण्याने माझी आबरू परत येणार नाही आहे. माझ्या पत्नीची आबरू परत येणार नाही आहे. माझी मानहानी झालेली, मी त्यांच्या विरोधात लिगल कोर्टामध्ये जाणार आहे आणि त्यांच्या विरोधात मानहानीची केस दाखल करणार आहे. आणि खरोखरच झालेला आहे. त्यासाठी आझाद समाज पार्टीची पूर्ण महिला टीम रस्त्यावर उतरणार आहे आणि जे आमदार आहे सिद्धार्थ शिरोळे त्यांच्या विरोधात आम्ही लोक रस्ता रोको करणार आहे. अन्यथा आमच्या नेत्यांवर जे 420 सारखे गंभीर आरोप केलेले आहेत त्यांनी, त्याचा खुलासा मागणार आहे आम्ही. त्या सिद्धार्थ शिरोळे म्हणजे तो भडवा असं महिलांविषय करत आहे, ह्याला कोणी रोखू शकत नाही का? परंतु नाही, आम्ही लोक भीम आर्मी व आझाद समाज पार्टीचे तमाम महिला अध्यक्षा किंवा आमच्या सगळे चळवळीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून त्याला धडा शिकवल्याशिवाय आम्ही राहणार नाही.